महादेव जानकरांनी डोकं लावलं आणि बंडू जाधवांचं समीकरण उलटं पडलं। नेमकं परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये काय घडलं हेच आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर आपण पाहिलं तर लोकसभेचा 5वा टप्पा पार पडलेला असताना सगळ्यांचं लक्ष हे आता निवडणुकीच्या निकालाकडे लागलेलं आहे। पण मात्र परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलं, बंडू जाधवांचं समीकरण कसं उलटं पडलं हे आपण पाहणार आहोत। 1991 ला परभणीत पहिल्यांदा शिवसेनेचा खासदार निवडून आल्याने काँग्रेसच्या वर्चस्वाला या ठिकाणी आव्हान निर्माण झालं। त्यानंतर 1998 चा अपवाद वगळता 1991 पासून आजपर्यंत परभणीत सलग शिवसेनेचाच खासदार निवडून आलेला आहे। बहुतांश निवडणुकीत विजयी आणि पराभूत उमेदवार हे मराठा समाजाचेच असल्याचं सांगितलं जातं। मात्र 2014 ला बंडू जाधवांच्या लढतीमुळे निवडणुकीत सामाजिक समीकरण बदलली असं सुद्धा म्हटलं जातं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांकडून बंडू जाधव यांना प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा सुद्धा प्रचार करण्यात आला। त्यामुळं ओबीसी समाज हा बंडू जाधव यांच्या पाठीमागे ठाम राहिला। मराठा नेत्यांविरोधात टिकण्यासाठी बंडू जाधव हे ओबीसी मतावर स्वार झाले असं सुद्धा सांगण्यात येत आहे। आणि परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसी समाज हा बहुसंख्य असल्याने त्याचा फायदा बंडू जाधव यांना झाला। धनगर समाजावर एक हाती पकड आणि ओबीसींच्या पाठिंब्यामुळे परभणीत महायुतीला भरघोस मतदान होण्याची अपेक्षा आहे। जानकरांनी हक्काचं ओबीसी मतदार खेचल्यानं बंडू जाधवांचं मताधिक्य घटू शकतं। जानकरांनी ओबीसीतील जातींना साथ घातल्याने बंडू जाधवांना निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेण्याचं आवाहन करावं लागलं। बंडू जाधवांविरोधात गेल्या निवडणुकीत जवळपास 5 लाख मतं घेणाऱ्या राजेश विटेकरांचाही यावेळी जानकरांना साथ आहे। जानकरांना साथ द्या, पुढच्या 6 महिन्यात तुम्हाला आमदार करतो असा शब्द अजित पवार यांनी राजेश विटेकर यांना दिलेला आहे असं सुद्धा काही जण सांगतात। परभणीतल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत घेत अजितदादा जानकरांच्या मागे एक मोठी ताकद उभी केली आहे। त्यामुळं बंडू जाधव यांचं समीकरण उलटं पडलं आहे अशी सुद्धा चर्चा आहे। भाजपच्या मेघना बोर्डीकर, बबनराव लोणीकर, रासपचे रत्नाकर गुट्टे या आमदारांचा जानकरांना जाहीर पाठिंबा आहे। आणि या सगळ्या गोष्टीमुळे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जानकरांनी डोकं लावलं आणि बंडू जाधवांचं समीकरण उघडं पडलं असंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पण मात्र खरा जो निकाल आहे तो 4 तारखेला जाहीर होणार आहे आणि परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये काय घडणार आहे हे त्याच वेळी कळणार आहे। पण मात्र सध्या तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येईल, कोण खासदार होईल हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।